मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, गोरगरिबांचा आधार, तसेच अनेक मजुरांना आपल्या शेतात रोजंदारीवर कामधंदा मिळवून जीवनदान देणारा देव माणूस कैलासवासी बाळासाहेब त्र्यंबक शिंदे काळाच्या पडद्याआड. कैलासवासी बाळासाहेब त्र्यंबक शिंदे यांच्याबद्दल खरं सांगायचं म्हणजे ते एक ठाणगाव येथील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेक विचारी प्रगतिशील शेतकरी घराण्यातील एक प्रेमळ सुस्वभावी समजदार स्वभाव असलेले व्यक्ती होते. त्यांच्या मनात कधीच कसला स्वार्थ नाही, कोणत्या गोष्टीचा गर्व नाही, असे शांत सुस्वभावी होते. तसेच रताळवाडी येथील माझ्या आदिवासी समाजातील कैलासवासी चंदर गांगड हे त्यांचे खास मित्र म्हणून ओळखले जातात. आज त्यांचे मुले हे 35 ते 40 वर्षांपूर्वीपासून त्यांची जमीन वाट्याने करून आपल्या घरचा उदरनिर्वाह करत आहेत. काही दिवसांपूर्वी श्री रामनाथ गांगड यांच्या मातोश्री आणि काही वर्षांपूर्वी वडील देवाघरी गेले असता आपले सरकती म्हणून ते दोघेही गांगड यांच्या घरी दररोज नित्यनियमाने 10 ते 15 दिवस सकाळ आणि संध्याकाळी एकत्र कुटुंबाप्रमाणे जेवण करायचे. त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यातील कष्ट बघून ह्या गांगड परिवारासाठी, मुलांच्या सुखासाठी, ते पैशांच्या बाबतीत असेल किंवा कोणत्याही बाबतीत असेल, पण कैलासवासी बाळासाहेब शिंदे हे आपल्या जीवाचा आटापिटा करून कायम ह्या कुटुंबासोबत तसेच इतर मजुरांना आधार देण्यासाठी तटस्थ उभे राहिले. जर आपल्या शेतात काम करणारे मजूर आले असतील तर त्यांना रोजंदारी तर द्यायचे, परंतु सर्वांना लाडू, भेळभत्ता असे अनेक प्रकारचे नाश्ता ते वारंवार घेऊन येत होते. म्हणजे त्यांना कोणाच्याही मुखी 2 घास गेले तर आनंद मिळायचा, असा त्यांचा स्वभाव होता. आज त्यांनी गरजेवेळी अनेकांना मदत केली असेल, परंतु कधी देखावा केला नाही. त्यांचे मन खूप मोठे होते. जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. आज आमचा गरिबांचा अन्नदाता ह्या दुनियेतून निघून गेला. तसे या पृथ्वीतलावर कोट्यवधी माणसं जन्माला येतात आणि निसर्ग नियमाप्रमाणे काळाच्या ओघात नाहीशी होतात. अशा माणसाच्या आठवणीसुद्धा जगाच्या स्मृतिपटलावर सुद्धा शिल्लक राहत नाहीत. परंतु जो व्यक्ती कैलासवासी बाळासाहेब त्र्यंबक शिंदे यांच्यासारखे जबाबदार म्हणून ओळखले जातात, ज्यांनी त्यांचे जीवन गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी समर्पित केले, अशा व्यक्तीच्या आठवणी मात्र कायम माझ्या हृदयात राहतील. अशी माणुसकी, अशी कीर्त त्यांनी कमावलेली आहे आणि अशी महान व्यक्ती पुन्हा कधीच बघायला मिळणार नाही. मला कधीही गावाकडे भेटले पण शांत मनानेच तोंड भरून हसून बोलणारे असा खूप छान स्वभाव त्यांचा होता. मला त्यांच्याकडून नक्कीच चांगले मार्गदर्शन लाभलेले आहे. कैलासवासी बाळासाहेब त्र्यंबक शिंदे यांच्याबद्दल एक नक्कीच सांगेन की माणूस कुठं जन्माला आला यापेक्षा तो कसा जगला याला मोठे महत्त्व आहे. कारण त्यांच्या जगण्यालाच आज खरा अर्थ मिळाला आहे, जो आज कैलासवासी बाळासाहेब शिंदे यांच्या विचारातून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिकायला मिळाला. आज माणुसकी म्हणून आमचा जन्म श्रेष्ठत्वाचा, कल्पनेचा आधार आणि जन्माने, मनाने, विचाराने श्रेष्ठ ठरलेल्या माणुसकीच्या दृष्टीने बघितला जाणारा राजा माणूस कैलासवासी बाळासाहेब त्र्यंबक शिंदे विस्मरणाच्या पडद्याआड नाहीशी झाले आहेत. परंतु त्यांचे विचार आमच्या मनात कायम राहतील. तसेच त्यांच्या मागे कर्मसिद्धांताचा कमावलेले आणि माणुसकीचा धर्म तारणहार मानणारी माणसं कैलासवासी बाळासाहेब शिंदे यांच्यासारखी आजही जिवंत आहे आणि उद्याही राहतील. महाराज म्हणतात, काळ हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे, असे इतिहास सिद्ध झाले आहे. आणि त्यामुळं जी माणसं कैलासवासी बाळासाहेब शिंदे यांच्यासारखे आपल्यासमोर आदर्श म्हणून बावनकशी सोन्यासारखी उभी राहिली, त्यामध्ये गोरगरिबांचे जन्मत सुख ज्यांच्या पायावर लोळणं घेत होते, आज ते सुख देखील आमच्यापासून हरपले आहे. आणि यमयतनांनी दोस्ती ज्यांना जन्मताच लाभली होती, या दोन्ही स्तरांचा मैत्रीचा आज एकत्र समावेश आपल्यामध्ये नक्कीच झाला असावा. शेवटी यांच्याबद्दल माणुसकी या नात्याने एकच सांगेन की बाळासाहेब त्र्यंबक शिंदे हे सर्व व्यक्तींना समान मानणे आणि त्यांच्यासोबत कोणताही भेदभाव न करणे ही त्यांच्या विचारांची मूळ भावना होती. आणि आयुष्यात काहीतरी चांगले करायला हवं असे त्यांचे नेक विचार आम्हाला चांगली प्रेरणा देणारे होते. खरा माणूस म्हणजे कैलासवासी बाळासाहेब शिंदेसारखा देवमाणूस पुन्हा लाभणे नाही. त्यांना ईश्वरचरणी जागा मिळो आणि या दुःखातून शिंदे परिवाराला लवकरात लवकर सावरण्याची शक्ती देवो, हीच मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्यांना पाडळी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. शोकाकुल हिरामन आगिवले.